ना मी याच गावात याच ठिकाणी याच लोकांसमोर तुझी तिंड काढेन मी. पाहिली स्वतःची तिंड. जो का तुला देव माणूस म्हणून डोक्यावर घेऊन नाचत होता, तोच का तुला लाथा बुक्क्याने तुडवतोय. तर ज्या दिवशी तुला फाशी होईल ना, त्या दिवसाची वाट पाहतोय. आजवर ह्या माणसावर देव माणूस म्हणून विश्वास ठेवला, पण हा तर भामटा निघाला. सर्व म्हातारी सांगत होती, पण आपण तिचं कधीच ऐकलं. उलट तिलाच आपण येण्यात आपला विजय, रेश्मा, मंजू, सुरेश बापू आणि मजा सगळे वाचले. डॉक्टरच्या नादाला लागलो नसतं तर. खरं आहे आप्पा तुमचं. आपल्या जीवाभावाची माणसं मारणी या राक्षसानं. राक्षस निघाला राक्षस. अहो आपला भोळापणाचा फायदा घेतला यानं. अरे याच्यामुळेच आपण त्या नाम्याची पतपेढी जाळली. एवढंच नाही तर आपण त्या नाम्याचा जीव घ्यायचा सुद्धा प्रयत्न केला. आपल्याच मेहनतीचा कष्टाचा पैसा यानं ओरबाडलाय. आपल्या गावातली माणसं सगळी त्यानं अगदी किड्या मुंग्यांसारखी मारली. अशा या नीच माणसावर थुंकतो मी आज. देव माणूस थो. आम्हाला माफ कर ना. आमचं चुकलं. अरे तुझ्या विश्वास ठेवायला पाहिजे होता आम्ही. तुझी पतपिढी जाळली आणि तुझा जीव घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. माफ कर नामा. तुझ्या विश्वास ठेवला असता आता बजा वाचवला असता. नामा नामा आम्हाला माफ कर. नाम्या आमचं चुकलं. बस करा आता. चूक फक्त तुमचीच नाही, माझी बी आहे की. मी बी अंधभक्ती केली याची, बोललो याला. पण एक गोष्ट कळली, डोळं झाकून आणि बुद्धी घाण ठेवून कुणावर बी आंधळा विश्वास ठेवू नका. आंधळी भक्ती करू नका, लय वाईट असते बघा. या नीच माणसानं लय मोठी मोठी स्वप्न दाखवली आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची माती केली. तरी मी सांगत होतो नाम्या आपलं असं करणार नाही. मी त्याला लहानपणापासून बघतोय. माझं मन मला सांगत होत नाम्या निर्दोष आहे म्हणून. पण डॉक्टरचा चांगुलपणा बघून मी भुललो होतो. नाम्या याचे सरपंच मी समध्या गावाच्या तर्फे तुझी माफी मागतो. आम्ही आपल्या माणसावर विश्वास ठेवला नाही आणि भलत्याच माणसावर विश्वास ठेवला. त्या नीच माणसाला आपण धडा शिकवूच. पण नाम्या आम्ही तुझं लय फार मोठं गुन्हेगार आहे रे. माफ करा. या नीच माणसाची एकही खून नको या गावात. माझ्या चिनूला मारलंय आणि आपला विश्वासघात केलाय आणि थोडा पुतळा. तुझ्या खुन्याला सोडणार नाही आम्ही. जोपर्यंत त्याला फाशी होत नाही ना तोपर्यंत सोडणार नाही.
बजाला या नीच माणसाला मारलंय. किती जीव लावला आपल्या बजाने याच्यावर आणि याने जीव घेतला त्याचा. कसला नीच माणूस आहे. या नीच नराधमाला तिची शिक्षा मिळालाच. जरा माझ्यामुळे जीव गेलाय माझ्याचा. मी गुन्हेगार आहे त्याचा. असं काय म्हणताय भाऊजी? तुमच्यासाठी तर यांचा जीव लय तुटत होता. तुम्हाला त्रास होत होता ना, तेव्हा त्यासनी बी लय त्रास होत होता. मीच पाठवलं तुमच्याकडे त्यांना. तर यांनीच राक्षसानं माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. भाऊजी तुम्ही नका हो स्वतःला दोष देऊ. अहो तुमच्या मित्राला नाही आवडणार. मैत्री निभवता निभवता शहीद झाला माझ्या. कुठं शोध ग माझ्याला. कसा जगू आता. हे माझ्या परत जर दारू प्यायलाच ना तर दातच पाडीने का मुक्कीत. सोडतो मग दारू मी. तू ये बस तू ये. अरे तुम्ही माझा लोकच आहेस र. सख्या भावासारखं जीव लावला तुम्ही एकमेकांना. नामा तूच न्याय मिळवून दिलायस र माझ्या पोराला. आपलं बजा कुठं असेल ना तिथलं तुझ्याकडे अभिमानानं बघल बघ. नामा आई अजून लय करायचं बघ मला. माझ्या भावाने माझ्यासाठी लय केलंय. अजून लय करायचंय मला. आजपासून आहे ना तुझ्या घरची जबाबदारी ना माझी आहे. तुला यो नाम्या आहे ना, यो नाम्या कसली मी कमी पडून देणार नाही बघ तू. ही जबाबदारी माझी आहे. पोरा हे सगळं पैसे आहेत. म्हणजे त्या नीच डॉक्टरने इथं पैसे लपवलं होतं. तुमच्या सगळ्यांचे पैसे परत मिळालेत. हे सगळे पैसे तुमच्या हक्काचे आहेत आणि काही पैसे बाकीच्या लोकांचे आहेत. ते जामकर साहेबांना देऊयात. ते ज्याचे त्याचे पैसे देऊन टाकतात. मी तुम्हाला वचन दिलं होतं ना, आज मी ते पूर्ण केले. नाम्या म्हणतो ते खरंय. जादाचा पैसा आपण परत करून टाकू. हरामचा पैसा आपल्याला नको. नामा नको त्या माणसाला आम्ही देव माणूस होतो बघ. खरा देव माणूस तर तो हेच आमचा. अरे गप्पा बसा. ओ आप्पा परत ती चूक करू नका. अहो मला काय, कुणाला बी देव माणूस म्हणताना 100 वेळा विचार करा. जामकर साहेबांना बोलवा.
दादा, ओ मामा, कुणी आहे का इथे? अरे कोई है यहाँ पे? रे भाई, कोणी आहे का इथे? माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला इथून बाहेर काढा, मी करोडपती करेन तुम्हाला. पैसा. ओ भाऊ, बाबा, कोणी आहे का? एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते नीच हरामी पिल्लू तयात एक. मामा आले तुम्ही? मला इथून बाहेर काढा ना, माझ्याकडे खूप पैसे, मी तुम्हाला करोडपती करेन, मला बाहेर काढा प्लीज. अरे हो देवी सिंग, 2 वर्ष झाली हेच ऐकतोय. वेळ भरली तुझी, चल आता. हा, नमस्कार, मी डिंपल. आजवर तुम्ही आमच्यावर आणि आपल्या मालिकेवर भरभरून प्रेम केलं, त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. मला खात्री आहे हे प्रेम तुम्ही पुढे कायमही असंच ठेवा. आपला प्रवास इथे थांबला जरी असेल तरी निराश होऊ नका. एक नवीन मालिका आपल्या भेटीसाठी येत आहे. 7व्या मुलीची 7वी मुलगी, सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या झी मराठीवर. धन्यवाद.
हॅलो. इन्स्पेक्टर जामकर, मी जेलर बोलतोय. अभिनंदन. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग उर्फ नटवर सिंग याला आज पहाटे फाशी देण्यात आली. थँक्यू पोलीस काका. छान आहे. तुम्ही पिणार? आला एकला गेला एकला, आला एकला गेला एकला, माती मंदी बांधला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया वेडी मातीची जगा, मातीची जगा. कुणी आहे का वाड्यात? कुणी आहे का वाड्यात? अरे तुझं काय डोळे जळल्यात वय? मी इथं बसलेली दिसे ना का? काय काय काम आहे रे? नाही म्हटलं, एवढा मोठा वाडा आहे तुमचा, एखादी रूम मिळेल का भाड्याने? अरे तुझा मोडता बशिवला तुझा, तुला आली पटकी लवकर. तुझं झालं वाटुळ, तुला भरली रागात भीती, तुझा किरणीचा मोडला बांबू तुझ्या. तुझं झालं वाटुळ लवकर.